श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 319। जनकाला वाटले शेकडो आशापाशांनी भरलेल्या आणि उत्कर्ष व अपकर्ष यांच्या योगाने दुःखदायक होणाऱ्या अशा अनेक संसार गती मी आजपर्यंत अनेकदा भोगल्या आहेत। यास्तव मी आता कायमची विश्रांती घेणार। मी मेलो, माझा सर्वस्वी नाश झाला, मी पूर्णतः बुडालो, अशा रीतीने मी पूर्वी पुन्हा पुन्हा शोक केला तेवढा पुरे झाला। यापुढे मी शोक करणार नाही, कारण मी आता जागा झालो आहे। माझ्या नेत्रात उत्तम अंजन पडले आहे व माझे परमार्थरूपी धन हरण करणारा मनरूपी चोर सापडल्यामुळे मला आनंद झाला आहे। मनाने केवळ माझे आत्मधनच चोरले होते असे नव्हे, तर त्याने मला खूप छळले देखील होते। मनाला आता कडक शासन केले पाहिजे, नव्हे त्याला नष्टच केले पाहिजे। आजपर्यंत हे मन अविद्ध होते, पण आता मी त्याला छिद्र पाडले आहे। यापुढे मी मनाला शम व दम यांच्या दोरीमध्ये ओवणार। हा मनोरूपी जलबिंदू विवेक सूर्याच्या तापाने ब्रह्मामध्ये लवकरच लय पावेल। सिद्धांनी केलेल्या उपदेशामुळे परमानंद प्राप्त करून देणाऱ्या आत्मतत्वाचे आजपासून मी अनुसंधान करणार। एकांतात बसून मी सर्व आशा आकांक्षांना रजा देऊन निर्मल अशा आत्म्याचे अवलोकन करण्याचे सुख अनुभवणार। हा देह म्हणजेच मी, हे धन राज्य वगैरे माझे आहे अशा कल्पनांचे मी ज्ञानाच्या बलाने मनातून उच्चाटन करणार। समाधीच्या अभ्यासाने बलिष्ठ मनाचा नायनाट केल्यावरच मला शांतता लाभेल। यासाठी मला विवेकाचे पाठबळ लागणार। म्हणून हे विवेका, माझा तुला नमस्कार आहे। वसिष्ठ म्हणाले, रामा, अशा रीतीने जनक राजा एकांतात विचार करीत बसला असता त्याचा प्रतिहारी म्हणजे द्वारपाल त्याच्यापुढे येऊन उभा राहिला। नम्रतापूर्वक तो म्हणाला, महाराज, आपण सर्व पृथ्वीचा भार धारण केला आहे। यास्तव उठा आणि आपल्या राजत्वाला अनुरूप अशा क्रिया आरंभ करा। देवगृहात पूजेची सर्व तयारी केलेली आहे, तरी आपण स्नान करून पूजा व इतर नियत क्रिया कराव्या। कारण महात्मे आपल्या कर्तव्य कर्मांविषयी केव्हाही कालातिक्रम होऊ देत नाहीत। प्रतिहारीने असे भाषण केले तरी संसाराच्या विचित्र गतीसंबंधी जनकाचे चिंतन तसेच चालू राहिले। तो स्वतःशीच म्हणाला, हे माझे राज्य ते काय आणि त्यात सुख ते कसले? या क्षणभंगूर राज्याची मला जराही गरज नाही। हे मिथ्या भोग व कर्मकटकट आता पुरे। हे सर्व सोडून मी आत्मसुखाचा अनुभव घेत एकांतात शांत बसतो। हे चित्ता, जन्म जरा जाड्य इत्यादी दुःखांची निवृत्ती होण्याकरिता तू विषयभोगांविषयीचे आपले चातुर्य सोड। विषयाभिलाष, विषयप्राप्तीचा प्रयत्न, विषयांचा उपभोग, त्यांचे स्मरण इत्यादी दशांमध्ये जेथे जेथे सुख आहे असा तुला भ्रम होईल, तेथे तेथे त्यापासून तुला अखेरीस दुःख प्राप्त होईल। भोगभूमीचे सगळे ऐश्वर्य तुला पुन्हा पुन्हा प्राप्त करून दिले किंवा शास्त्रादिकांच्या धाकाने तुला भोगनिवृत्त करण्याचा प्रयत्न केला, तरी तुझी तृप्ती वा शांती होतच नाही। यास्तव हे नीच चित्ता, ही तुच्छ भोगवासना आता पुरे। आपली वृत्ती जिकडे वळविल्याने तुला अकृत्रिम अशा आनंदाचा लाभ होईल त्या वस्तूचा आता ध्यास कर। असे चिंतन करीत जनक राजा स्वस्थ बसला। त्याचे चंचल मन शांत झाल्यामुळे तो त्यावेळी एखाद्या चित्राप्रमाणे निश्चल दिसू लागला। प्रतिहारी राजे लोकांच्या मनाप्रमाणे वागण्यात कुशल होता। आपल्या राजाची ती अवस्था पाहून तो देखील भय आणि गौरव यांच्या प्रभावामुळे काही बोलला नाही। जनकाचे जनजीविता संबंधाने विचार चालूच होते। त्याला वाटले, या सृष्टीत कोणती ग्राह्य वस्तू मी संपादन करावी आणि कोणत्या अविनाशी वस्तूचा ध्यास घेऊन मी कालक्षेप करावा। मी क्रियापर झालो किंवा निष्क्रिय झालो तरी त्यापासून कोणता लाभ वा कोणती हानी होणार आहे? या जगात जे जे उत्पन्न झाले आहे
त्यात नाशरहित असे मला काहीच दिसत नाही. माझा हा देह मिथ्या असल्याने तो क्रियावान असो वा निष्क्रिय असो, त्यामुळे माझ्या सम आणि शुद्ध चैतन्याची काय हानी होणार आहे. मी अप्राप्य वस्तूची इच्छा करीत नाही आणि प्राप्त वस्तूचा त्यागही करीत नाही, तर प्रारब्ध प्राप्त व्यवहार करून आपल्या स्वरूपात स्वस्थ राहतो. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.